जमातीच्या एसटी आरक्षणाच्या मुक्ती संग्रामाचा लढा सुरू करतोय। मी आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय, मी बोलतोय। हा आवाज राज्यातल्या 2.5 कोटी धनगरांचा आहे। माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, बाबासाहेबांनी संविधानात धनगरांना दिलंय। काही लोकांनी र आणि डचा शब्दच्छल करून हे या ठिकाणी थांबवून ठेवलं होतं। तुम्ही स्वतः प्रदेशाध्यक्ष विरोधी पक्ष नेते असताना धनगर जमातीला शब्द दिलेला आहे, तुम्ही तुमचा शब्द पाळा। माझी आपल्याला विनंती आहे, मी आता या ठिकाणी बसून आपल्या बाईट देतोय, बोलतोय। मी जसजसा खाली जाईल, माझा आवाज जसजसा खाली जाईल तसतसा समाजाचा आवाज वरती येणार आहे। जालना ही आंदोलनाची भूमी आहे। आपण अंतरवाली सराटीचं आंदोलन पाहिलं, आपण वडीगोद्रीचं आंदोलन पाहिलं, जालन्याचं आंदोलन आपण पाहू नका ही आपल्याला विनंती आहे। आमचा अंत पाहू नका, आमच्या शांततेचा भंग करू नका। आम्ही तुम्हाला धमक्या देणार नाही, आम्ही मुंबईत येतो हे करतो आम्ही ते म्हणणार नाही। परंतु ज्या धनगरांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झालात, आमदार झालात, भाजपची सत्ता आली, या धनगरांच्या उपकारांची परतफेड करा, धनगरांना दुखवू नका। बरं, पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? म्हणजे केव्हापर्यंत हे उपोषण सुरू असणार आहे? मी शपथ घेतलेली आहे की हा लढा माझ्या आयुष्यातला शेवटचा लढा असेल। धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील हा शेवटचा लढा असेल। त्यामुळं मी शेवटच्या श्वासापर्यंत लेकरांच्या हातामध्ये एसटीचं सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा लढणार आहे।